नमस्कार भक्तांनो, आज आपण पुन्हा एकदा एक शांत खोल मनाला स्पर्श करणारा संदेश ऐकणार आहोत. आपल्या जगातल्या अंधारामध्ये दिवा लावणाऱ्या, आपल्या मनातल्या भीतीवर विजय मिळवून देणाऱ्या श्री स्वामी समर्थ महाराजांचे अमृत वचन. स्वामींच्या शब्दामध्ये एक अशी ऊब आहे की खचलेल्या मनालाही नवा आधार मिळतो. ही सुविचारांची मालिका नाही, ही आयुष्य जगण्याची नवी दृष्टी आहे. स्वामी म्हणतात, आपल्या मनात किती ओझं असतं ना, भूतकाळाचा त्रास, अपेक्षाचं दुखणं, लोकांनी दिलेल्या शब्दांचे घाव. पण स्वामी सांगतात, मनातला भार जितका कमी तितकं आयुष्य हलकं. जे झालं ते बदलू शकत नाही आणि जे होणार आहे ते स्वामींच्या हाती आहे. मग आपण कशाला ओझं व्हायचं? स्वामींच्या पायाशी सगळं ठेवा, मन हलकं होतं. आजच्या जगात प्रेम दुर्मिळ झालंय. स्वार्थ, अपेक्षा, लोभ या गोष्टी भरपूर आहेत, पण निस्वार्थ प्रेम कमी. स्वामी सांगतात, जिथे दया आहे तिथे देव आहे. प्रेम देणं म्हणजे मोठं असणं. प्रेम परत मिळालं नाही तरी चालतं. देऊन टाकणं हीच खरी भक्ती. आपण चूक केली की स्वतःला दोष देत बसतो. कधी कधी मनात अपराधीपणा वाटतो. पण स्वामी सांगतात, जिथे चूक आहे तिथे शिकवण आहे, शिक्षा नाही. जीवन म्हणजे शाळा. प्रत्येक चूक आपल्याला पुढच्या वेळी योग्य मार्ग दाखवते. स्वतःला माफ करा, स्वामी माफ करतात. मग तुम्ही स्वतःला का नाही? आज लोक बोलणं भारी समजतात, पण स्वामी सांगतात, रागात बोललेला शब्द जखम करतो. शांततेत दिलेला सल्ला जीवन घडवतो. मौन म्हणजे कमजोरी नाही, ते एक सामर्थ्य आहे. जेव्हा आपण शांत राहतो तेव्हा देव बोलतो. आपण काही मदत केली तर मनात येतं, मी केलं. पण स्वामी सांगतात, तुम्ही नाही, देव तुमच्यामधून काम करतो. म्हणून चांगुलपणाचा गर्व करू नका. ज्याच्याजवळ खऱ्या अर्थाने चांगुलपणा आहे तो त्याबद्दल बोलत नाही, तो फक्त करत राहतो. कधी कधी वाटतं की दुःख आपल्या मागे लागतंय, पण स्वामी सांगतात, दुःखावर पडून नाही तर समोर जाऊन जिंकायचं. प्रत्येक अश्रू हा मनाला आकार देतो. प्रत्येक कडवट अनुभव आत्म्याला परिपक्व करतो. अडचणी ह्या मार्ग अडवण्यासाठी नाही, मार्ग दाखवण्यासाठी येतात. आपण देवाला बाहेर शोधत फिरतो, पण स्वामी सांगतात, देव तुम्ही आहात. तुमची कृती, तुमचं मन, तुमचं प्रेम हाच देवाचा प्रकाश. स्वतःचं मन शुद्ध करायला सुरुवात करा. देव भेटायला वेळ लागणार नाही. लोक पैसा, नाव, प्रतिष्ठा मिळवण्यासाठी आयुष्यभर धावत असतात. पण स्वामी सांगतात, ज्याच्या मनात शांतता आहे तोच खरा श्रीमंत. मन शांत असेल तर घरात आनंद असतो, नात्यात समाधान असतं. रस्त्यात उद्या असो वा संकट, मन विचलित होत नाही. कधी काळोख्या रात्रीसारखा काळ येतो, मन भरून येतं. कुणाशी बोलावं असं वाटतं, पण कोणी नसतं. पण हे लक्षात ठेवा, स्वामी सांगतात, जेव्हा तुझ्या दुःखाचा आवाज कुणालाच ऐकू येत नाही, तेव्हा मी तुझ्या अंतर्मनात ऐकतो. तुम्ही एकटे नाही, स्वामींचा हात नेहमी डोक्यावर असतो. आपण मोठ्या गोष्टीच्या मागे धावतो, मोठं यश, मोठी स्वप्न, मोठे बदल. पण स्वामी सांगतात, लहान गोष्टीमध्ये मोठं सुख दडलं आहे. एक हसू, एक प्रेमळ शब्द, एक छोटंसा आभार, एक दिवसाची शांत झोप, हीच खरी श्रीमंत. भक्तांनो, आयुष्य धावपळीचं आहे. संकट येतात, मन कधी थकून जातं. पण स्वामी समर्थाच्या या सुविचारांमध्ये अशी एक दिव्य शक्ती आहे की तुम्ही किती खचला तरी पुन्हा उभे राहू शकता. स्वामींचं नाव घ्या, मन शांत करा, स्वतःचं मन स्वच्छ ठेवा आणि प्रेम देत राहा. कारण स्वामी म्हणतात, जिथे प्रेम आहे तिथे मी स्वतः आहे. आपल्या प्रत्येक भक्तांवर स्वामीची कृपा सदैव असो. आपल्या घरात शांतता राहो, मनात श्रद्धा राहो आणि आयुष्यात स्वामींचं मार्गदर्शन कायम राहो. जय जय स्वामी समर्थ.